नमस्कार. आज आपण काल मी दाखवले ब्लाऊज त्यातले 1-2 ब्लाऊज शिल्लक राहिलेत त्यापैकी एक ब्लाऊज मी तुम्हाला स्टिच करून दाखवणार आहे. आणि तुमची जर चांगली फिनिशिंग येत नसेल ब्लाऊजला तर मग या 3 चुका करू नका ज्या मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे मी दाखवणार आहे त्या चुका. तर एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये ब्लाऊज यावा असं वाटत असेल तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा, स्किप न करता बघा, कारण मध्ये मध्ये मी चुका तुम्हाला सुधारण्यासाठी टिप्स देणार आहे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सुरुवातीला अस्तरचा ब्लाऊज आहे हा. तर कसा स्टिच करायचा ते दाखवते तुम्हाला. जसं होतं तसं ठेवून घेते. हे बघा, मी हे सगळं कटिंग करून घेतलेलं आहे. गोठाच्या पट्ट्या पण काढलेत, काच बटन पट्टी, ही क्रॉस पट्टी आहे. हे अस्तर ठेवून मी जसंच्या तसं कटिंग करून घेतलेलं आहे. हे कटिंग मी व्हिडिओ टाकलेला आहे या कटिंगचा. तुम्ही बघितला नसाल तर तो चॅनेलवर जाऊन बघा. 34 साईज फोरटक्स ब्लाऊजचा. याप्रमाणे मी ही सगळी कटिंग करून घेतलेली आहे अस्तर ठेवून फॅब्रिकची. तर चला तर मग अस्तर जोडून ब्लाऊज कसा पटकन शिवायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तेही चुका न करता एकदम फिनिशिंगमध्ये ब्लाऊज दाखवणार आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला हे जे अस्तर वर असते 2 भाग, त्यातलं एक उचलायचं. हे मी सुलटी बाजू वर करून कटिंग केलेली आहे. मग हे अस्तर जसं आहे तसं फक्त एक भाग उचलून असा जसा आहे तसा खाली ठेवायचा, म्हणजे उलट सुलटी बाही होत नाही. आणि याला अशी घडी घालून घ्यायची आणि बाजूला ठेवायचं. हे पलटी मारून घ्यायचं आणि मग व्यवस्थित असं मधोमध ठेवून आपल्याला स्टिच करून घ्यायचं. आणि कापड नेहमी फॅब्रिकचं असं एक्स्ट्रा ठेवायचं अर्धा इंच अस्तरपेक्षा. चला तर मग स्टिचिंग करूया आपण. या पद्धतीने पहिले एक टीप मारून घेतली. आता हे सुलटी बाजू आहे आपली आणि परत असं पलटी मारून एक दाबटीप टाकायची. अस्तरच्या बाजूला ही टीप अशी झुकवून त्याच्यावर दाबटीप टाकून घ्यायची. झाली आपली दाबटीप. आता हे अस्तर इकडे पलटी मारून या टीपवर बरोबर असं नग मारून घ्यायचं किंवा मग टीपच टाकायची. हे प्रिंटेड ब्लाऊज आहे त्यामुळे व्यवस्थित बसण्यासाठी मी टीपच मारून घेणार आहे. तर किनारीला एक टीप मारून घ्यायची. सुई आल्यानंतर असं आपण वळवून घ्यायचं व्यवस्थित. खाली फॅब्रिकला अजिबात चुनी पडता कामा नये. व्यवस्थित असं जोडून घ्यायचं. अगदी कडेकडेने अशी टीप मारून घ्यायची आणि हे उरलेलं जे फॅब्रिक आहे ते कट करून टाकायचं अस्तरच्या बरोबरीने. या पद्धतीने आपली ही बाही एक अस्तर जोडून झालेली आहे. मध्यावर असा काट मारायचा आणि जोडते वेळी आपल्याला सोपं जाईल. तर चला तर मग दुसरी बाही पण अशीच मी जोडून घेते. आता आपण योगपट्टी जोडायला घेऊया. हे पण सगळं उलट आहे कापड. हे बघा या पद्धतीने. तर एक पट्टी काढून घ्यायची अस्तरची, खाली टाकायची आणि अशी ठेवायची. ही एक अस्तर जोडण्याची किंवा प्रिंटला अस्तर जोडताना चुका काय होतात, तुम्ही जसं असेल तसं पटकन काढून घेता, त्यामुळे उलट सुलट होऊन जातं. तर तसं उलट सुलट होऊ नये म्हणून एक अस्तरची पट्टी सरळ उचलून घ्यायची, खाली टाकायची दुसऱ्या फॅब्रिकच्या पूर्ण सगळ्या, म्हणजे मग आपले हे उलट सुलट होत नाही. या पद्धतीने तुम्ही अस्तर जोडा, म्हणजे ही एक चुकी तुमच्याकडून होणार नाही. दाखवलं मी तुम्हाला पहिली चुकी. या पद्धतीने अस्तर जोडा.
या पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडच्या पट्ट्या अशा मिळतात. मग व्यवस्थित उलटी होत नाही. ही बघा, ही या बाजूची आणि ही या बाजूची अशी लावून दाखवते. अशा पद्धतीने आपली योगपट्टी पण जोडून झालेली आहे. आता बघा मी कसं घेते. असतं चुकून असं पडलं असतं तर मग गोंधळ होतो. तर कसं करायचं, आता आपलं हे वर होतं ना, तर आपल्याला हे मध्ये लावायचं आहे आता पुढच्या भागाला. मग हे दोन्ही मी फॅब्रिक असतं उचलून घेणार, त्यातला एक तुकडा उचलणार असा आणि हे मध्ये सरकवणार. म्हणजे काय होतं, उलटं सुलटं होत नाही. हे बघा, या पद्धतीने असं जसं आहे तसं हे मधोमध ठेवून घेतलं आणि मग हे आपल्याला बाजूला करून घ्यायचं एक भाग. या पद्धतीने असं अस्तर जोडलं तर तुम्हाला अजिबात चुकी होणार नाही, उलटे सुलटं होणार नाही कापड. या पद्धतीने आता मी दुसरा पार्ट पण जोडते. आता इथं टक्स नाहीत मारलेल्या, तर मग बघा या कटिंगचा आहे आपलं पेपर कटिंग कटिंग केलेलं आहे. या पद्धतीने आपण टक्स मारून घ्यायच्या अशा. जिथे जिथे टक्स दिसते आपल्याला इथे पण होल काढून घेतले मी कागदाला. आपले हे टक्स मिळालेले आहेत आपल्याला. आता आपण करून घेऊ. आता काय बघा, दुसरी चुकी काय होती ते सांगते मी. तुम्ही डायरेक्ट असं टक्स मारायला जाणार, बरोबर. तर तो टक्स आपला अस्तरच्या ब्लाऊजला काय होतं, तर असं मारलं डायरेक्ट तर ह्या फॅब्रिकला टक्स बसत नाही, हे सुट्ट होतं असं असा भाग. तर मग इकडे टक्स बसत नाही, इकडेच बसतो पूर्ण. मग त्याच्यासाठी तसं होऊ नये म्हणून काय करायचं, तर हे बघा मी दाखवते. अशी आपण मधून एक टीप मारून घ्यायची अगोदर अशी. नंतर इथे पण, इकडे पण करून घेऊ तसंच. नंतर या टक्स असं करून घेतलं की आपलं बघा फॅब्रिक, मेन फॅब्रिकला पण टक्स बसते बरोबर. ही झाली दुसरी चुकी सुधारण्याची टिप मी दिली तुम्हाला. एकूण 3 टिपा देणार आहे. 3 गलती चुका होऊ नयेत म्हणून. या चुका होऊ शकतात बिगिनर्सच्या म्हणून. तर आता टक्स मारूया आपण नेहमीप्रमाणे. आपले टक्स मारून झालेले आहेत बघा. इकडच्या फॅब्रिकला पण कडेपर्यंत टक्स बसले. अशा पद्धतीने तुम्ही टक्स मारा म्हणजे व्यवस्थित बसते. आता इथे पण आपण तेच करून घेऊ. टक्स मारून झाले तर मी एका बाजूचा पार्ट पूर्ण तयार करून दाखवते तुम्हाला. आता
आता आपल्याला क्रॉसपट्टी लावायची. बघायचं कोणती क्रॉसपट्टी आहे, व्यवस्थित बघून घ्यायची आणि लावायची. तर ही या बाजूची आहे, तर हा पार्ट घेऊया आपण अशी. असं नख ओढून घ्या म्हणजे व्यवस्थित टीप बसते, उचलत नाही ती. आणि दुमडून मधोमध ठेवायचं आणि इथे अस्तरवर ही पट्टीतून स्टिच करायची. व्यवस्थित असं आतलं कापड बाहेर काढून घ्यायचं आणि जी एक्स्ट्रा राहिलेली आहे आपली योगपट्टी ती कट करून टाकायची. पाठीमागचं पण फिनिशिंगमध्ये कट करून टाकायचं. आता हे असं चांगलं दाबून बसण्यासाठी प्रिंटेड कापड आहे ना हे, त्यामुळे फुगतं. ही पट्टी दाबून बसण्यासाठी इथे एक टीप मारून घ्यायची वरून. आता हा ब्लाऊज बटनांचा असल्यामुळे इकडे आपल्याला बटन लावायचे आहेत या साईडला. हुकाचा असला तर हुक पट्टी लावायची असते. आपण आता ही बटन पट्टी लावली. बटन पट्टी अशी खाली ठेवायची, ब्लाऊज वर ठेवायचा. तर बघा बटन पट्टी अशी खाली ठेवायची सुलटी आणि ब्लाऊज पण असा सुलटा वरून ठेवायचा आणि ही पट्टी आता जोडून घ्यायची आपल्याला. ही जी एक्स्ट्रा पट्टी आपण सोडलेली आहे ती अशी दुमडायची आणि नंतर ही आपण दुमट ठेवलेलीच असते, कटिंग करताना अशी दुमट ठेवायची आणि ती अशी आपल्याला इकडे पलटी मारून घ्यायची या टिपवर बरोबर. आणि जर तुम्ही अशी जर कटिंग केली नसेल तर मग इकडे एक थोडीशी पाव इंच अशी दुमट टाकून टिप मारून घ्या. मी कटिंग करतानाच ठेवून घेत असते घडीवर. या पद्धतीने अशी घडी टाकायची. इथे जी आपली टिप आली त्या टिपवर बरोबर ही घडी ठेवायची आणि अशी टाकून घ्यायची. आणि प्रत्येक वेळी एंड करताना आणि सुरुवात करताना टिप लॉक करायची, मशीन मागे पुढे करून प्रत्येक टिपला. या पद्धतीने आपला हा पार्ट तयार झालेला आहे. आता असाच पार्ट मी दुसरा तयार करून घेते. आता इकडे बघा आपल्याला ही पट्टी काच करायची. तर काजेची पट्टी कशी ठेवायची तर ब्लाऊज सुलटा आणि पट्टी त्याच्यावर ठेवून एक्स्ट्रा ठेवायचं खाली जरा. आणि नंतर आपल्याला दाब टीप टाकते वेळी हे जे एक्स्ट्रा आलेलं आहे ते अशी घडी घालून घ्यायची दुमडून आतमध्ये आणि दाब टीप टाकायची अशी. त्याच्यानंतर आपल्याला इकडून एक टीप मारून घ्यायची अशी फोल्ड करून. आणि अशा आतमध्ये पूर्ण आतमध्ये दुमडायची या किनारीपर्यंत आणि टीप मारायची. या पद्धतीने आपला दुसरा पार्ट पण आता तयार झालेला आहे. आणि आता आपण काज बटन पट्टी एकसारखी झाली का बघूया उंचीला. झाली या पद्धतीने हे झालेलं. आता आपण पाठीचा भाग तयार करूया. पाठीचा भाग तयार करते वेळी काय करायचं, आपला हा गळ्याचा मध्ये आहे आणि फॅब्रिकचा मध्ये खाली किनारीला असा कट मारून घ्यायचा मध्यावर आणि म्हणजे मागे पुढे ब्लाऊज होत नाही तर व्यवस्थित असतं. आता काय करायचं, सगळं उघडायचं असं तिथे कट दिलेत आपण हे दोन ते एकावर एक असे ठेवून स्टिच करून घ्यायचं म्हणजे मध्यावर बरोबर अस्तर बसतं. अशी पलटी मारून टीप मारून घ्यायची म्हणजे उचलत नाही, दाबून बसतं अस्तर. बिगिनर्सनी नवीन शिकणाऱ्यांनी पिना लावून घ्यायच्या सरळ. पिना लावूनच टीप मारायची नाहीतर अस्तर गोळा होण्याची शक्यता आहे.
अशा पद्धतीने आपले झालेलं आहे बघा. कुठेही तुम्हाला सुरकुती दिसणार नाही कापडाला. आता आपल्याला टक्स मारून घ्यायचं. उंची 4 इंचाची ठेवायची आणि अर्धा इंच इथे अंतर घ्यायचं. 1 इंच मार्जिन ठेवलेलं असतं आपण टक्सला. आता इथे पण तुम्ही पहिल्या टक्सला मी ज्यामध्ये सांगितल्या होत्या अशा टिपा मारून घ्यायला, तशी टिप मारून घ्यायचीच. आता हे आम्हाला सराव झाल्यामुळे आमची कडेपर्यंत गेली आहे टिप. पण तुमची इथं फॅब्रिकला बसणार नाही नवीन असताना, तर तुम्ही तशी अगोदर प्लेन मारून घ्या, नंतर मग अशी टक्स मारून घ्या. प्लेन टिप एक मारून घ्यायची, नंतर मग टक्स मारायचे. आता झाला आपला पाठीचा पार्ट तयार असा. आता आपण जोडूया. हे जोडताना बघा आपण हे एक्स्ट्रा ठेवलेलं असतं टक्ससाठी, तर मुंडा व्यवस्थित आकारात कापून घेऊया. अगोदर पुढचा गोल करून घेऊया. आणि कोणत्या बाजूचा आहे ते बघून ही बाजू आपण चेक करून घ्यायची अगोदर एकसारखी आहे का. तर एकसारखी उंची आहे. थोडंसं एक रेख जास्त आहे ते आपण कट करून काढायचं. असं कुठंपर्यंत 1.5 इंचाचं आपण जे मार्जिन इथं ठेवतो तिथंपर्यंत समान कट करायचं आणि मग तिथून वर जायचं. या पद्धतीत असं कट करून मग शोल्डर जोडायचे. आता बघा तिकडे खालचं कापड उंच होतं आणि हे कमी पडत होतं. तर आता या साईडला बघा हे जास्त येते, खालचं कापड कमी आहे. हे बघा इथं दिसते तुम्हाला. तर हे कट न करता इथे आपण टक्समध्ये घालून टाकूया. थोडीशी टक्स अजून जास्त घेऊ असं. आणि मग आपण हे चेक करूया. हे बघा हे बरोबर आलं. या पद्धतीने आपलं झालेलं आहे. इथे शोल्डरला पाठीमागच्या भागाकडे ही टीप टाकायची आणि नख ओढून घ्यायचं. आपल्याला आता ह्या गळ्याच्या पट्ट्या जोडायच्या. उलट सुलट बघा व्यवस्थित आणि जोडून टाका. एक आडवी ठेवायची पट्टी आणि एक उभी ठेवायची अशी. आणि हा कोपरा आणि इथे कोपरा दिसतोय बघा, हा कोपरा, या कोपऱ्यात टीप टाकायची. पायपिंगच्या पट्ट्या जोडून घ्यायच्या. आणि पायपिंगला सुरुवात करायची. पुढे थोडी सोडून द्यायची, अर्धा इंच एक्स्ट्रा, आणि टिपिंगला सुरुवात करायची. आता टिप मारताना काय करायचं, या चिमटीने असं मधोमध पकडायचं. हे बघा इथं मधोमध असं असं पकडायचं, थोडं खेचायचं आणि या मधल्या बोटाने या किनारीवर बोट ठेवून असं किनारीने जोडायचं. सगळी पट्टी तशी जोडून घ्यायची. नंतर इथे आपल्याला असं नख ओढून घ्यायचं. अशी तुमडे घालून या किनारीला टीप मारून घ्यायची. या नंतर ही आपली अशी बारीक तुमड घालायची, गोल राऊंड, आणि गोट मारायची. गोट असा मारायचा, ही जी टीप दिसते आपल्याला खास त्याच्या अलीकडून, म्हणजे ब्लाऊजच्या कापडावर टीप बसली पाहिजे. पायपिंगच्या पट्टीवर टीप जाऊ द्यायची नाही. पद्धतीने याचा गोट झाला. आता आपण काच करून घेऊया मशीनवर.
बघा कशी काज आले, इकडून दिसणार नाहीत, इकडून दाखवते. आता आपण बाह्या लावून घेऊया. बाहीचं बघायचं, हा पाठीमागचा भाग आहे. आपल्याला पाठीमागच्या भागाला पाठीमागचा भाग लावला पाहिजे. तर हा पाठीमागचा भाग असतो, बाहेर असतो तो. तर ही बाही याला बसणार आहे आणि हा मध्ये काढून घेतला आपण. तो मध्ये या शोल्डरवर ठेवायचा असतो आणि अशी बाही जुळवून घ्यायची अशी. आणि बघा आता बाही कशी जोडायची ते अशी व्यवस्थित एकावर एक किनारी बरोबर किनार लावायची आणि जास्त पाठीमागे धरायची नाही बाही. एवढं थोड्या थोड्या अंतरावर अशी पकडायची आणि तेवढी टिप मारायची. खेचायची नाही बाही किंवा खालचं कापड पण ब्लाऊजचं. थोड्या थोड्या अंतरावर टिप मारायची. बरोबर एकसारखी येते. बरोबर त्याच्यावर एक टिप मारून घ्यायची. अगदी बरोबर त्या टिपवरून टिप मारून घ्यायची डबल. आणि तिसरी टिप कशी कुठे टाकायची. आता ही आपली चुकी होते. जर असं कापड असेल प्रिंटेड तर काय करायचं, इथून दोरे निघतात. हे बघा, हे सुट्टे पदर आहेत ना बाहीचा आणि याचा, इथून असे दोरे निघतात. तर ते दोरे निघू नये म्हणून काय करायचं ते मी तुम्हाला टिप्स देणार आहे. तर बघा, ही तिसरी टिप आहे. तुम्हाला जसं मी तुम्हाला सांगितलंय किंवा थंबनेलवर लावलंय त्या पद्धतीने मी तुम्हाला 3 चुका आणि 3 त्याच्यावर सुधारणा सांगितलेल्या आहेत. ही तिसरी आहे. तर काय करायचं, या कडेनी एक टिप मारायची. हे दोन्ही फॅब्रिकला मिळून जसं आपण इथं जोडून घेतलं डबल टिपनी, तसंच इथे एक कडेला एक टिप मारून घ्यायची अशी या पद्धतीने. अगदी काठोकाठ एक टिप मारून घ्यायची आणि हे उरलेलं ते कापड दिसतंय पुढं, दोरा कापड, ते सगळं असं कट करून टाकायचं. ते काय बाहेर आले ते असं, म्हणजे एकदम फिनिशिंग मध्ये ब्लाऊज तुमचा दिसणार. उलटा केला तरी अजिबात दोरे बिरे बाहेर येणार नाही तिथून मुंड्यातून सुद्धा. या पद्धतीने तुम्ही बाही जोडा. एकदम छान फिनिशिंग मध्ये ब्लाऊज तुमचा बसणार. आणि आता इथे काय करायचं, अगोदर सुलटी टिप मारून घ्यायची अशी सुलट्या ब्लाऊज व्यवस्थित पकडून 1/2 इंचाची किंवा एका पायाची, या दाबाचा एक पाय एवढ्या अंतरावर. आणि काय करायचं, आता ही जी टिप आलेली आहे ती टिप अशी न फोडून वरच्या साईडला अशी पाडायची आणि याची सुद्धा वरच्या साईडला अशी, हे बघा इकडं वरच्या साईडला अशी पकडून एकावर एक व्यवस्थित पकडायची, टिप मारायची. याने काय होणार आहे, मुंड्यातली टिप तुमची समोरासमोर येणार आहे, खालीवर होणार नाही. ही एक एक्स्ट्रा टिप दिली तुम्हाला मी ब्लाऊज शिवताना. आणि एक्स्ट्रा कापड कट करून टाकायचं. आता हे असं परत उलटा ब्लाऊज करून व्यवस्थित इथे हे बाहेर काढून घ्यायचं आणि अजून एक टिप मारून घ्यायची. आता दाखवते तुम्हाला, बघा टिप कशी समोरासमोर आली. हे बघा, ब्लाऊज मी उलटा केला आणि हे बघा दिसते का, समोरासमोर अगदी. ही खाली ही वर असं काही झालेलं नाही. हे बघा बरोबर अधिक चिन्ह झालेलं आहे. समोरासमोर आपली ही टिप आली. त्याच पद्धतीने तुम्ही पण ब्लाऊज शिवा. एकदम छान फिटिंगला बसेल आणि फिनिशिंग पण छान दिसेल. चला तर मग आता या बाजूची पण बाही आपण अशीच जोडून घेऊयात. आता आपल्याला फिटिंग करायची. फिटिंग बघा कशी करायची. तर कंबर आहे या कस्टमरची 27 इंच. तर ही बटनची पट्टी जी आहे ती एक्स्ट्रा असते, त्यामुळे तिला सोडून मग आपण हे माप टाकायचं 27 इंच. पूर्ण 27 कुठे येते बघायचं, किंवा मग हा अख्खा ब्लाऊज मोजायचा. असा किती भरतोय 31 इंच. तर 31 मधून आता हे 27 गेले तर किती उरतात, 1 2 3 4 इंच. तर 4चा चौथा भाग केला तर आपल्याला 1 इंच मिळतो. तो 1 इंच आपल्याला इथे कमरेला असा टाकून घ्यायचा आणि तिथून टिप चालू करायची. ही टिप सेम अगदी इथपर्यंत आणायची. इथे 1 आहे तर इथं पण 1 इंच.
टेपनी मोजून बघा, तुम्हाला अंदाज नसेल तर असा, आणि बरोबर तिथे फोन करून घ्या. अशी, आणि इथे सुई रोवून घ्यायची आणि मग आपल्याला हे इथलं माप टाकायचं आहे. तर इथं माप आहे 10.5, तर त्याचे निम्मे होतात 5.25. 5.25 वर खून करून घेऊया आपण अशी, आणि इथे आपल्याला ही टिप काढायची. असंच सेम त्याच्या पलीकडून एक मारून घ्यायची, पलीकडून म्हणजे या साईडला. चला तर मग या बाजूचं पण फिटिंग करून घेते मी त्याच पद्धतीने. या पद्धतीने आपला ब्लाऊजची फिटिंग पण झालेली आहे व्यवस्थित. तर बघा किती छान फिनिशिंग झाले. आतून पण बघा, तर बाहेरून पण दाखवते मी तुम्हाला. तर मग बघा कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ, आणि स्टिचिंग माझी आवडली असेल तर नक्की लाईक करा, आणि नवीन बघत असेल तर सबस्क्राईब करा, आणि बेल आयकनची घंटी दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन माझे व्हिडिओ, आयडियाज, टिप्स बघायला भेटतील. सर्वात प्रथम तुमच्या यूट्यूब पेजला माझा व्हिडिओ येईल जर घंटी दाबली तर. आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा, आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्या लोकांनी डेली माझ्या व्हिडिओला प्रतिसाद द्या, म्हणजे मला नवीन नवीन व्हिडिओ काढण्याची उत्सुकता होईल आणि प्रोत्साहन पण मिळेल, आणि तुमचा असाच सपोर्ट राहू द्या. चला तर मग व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. किती छान झालाय बघा हा ब्लाऊज, मस्त फिनिशिंग मध्ये बसणार आहे. चला तर मग बाय.